हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वेट प्रूफ गरबा मेकअप. तर हा मेकअप स्वेट प्रूफ कसा करायचा आहे मी तुम्हाला टेक्निक्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझा मेकअप. हा मेकअप मी फक्त सीसी क्रीम यूज करून केला आहे. कुठलाही फाउंडेशन, कुठलाही कन्सिलर मी यामध्ये यूज केलेलं नाही. तरी तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस मेकअप झाला आहे आणि किती सुंदर दिसतोय. आणि हा मेकअप होतो पण पटकन. तर चला मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हा मेकअप मी कसा केला आणि याला स्वेट प्रूफ कसं बनवायचं, त्यात काय टेक्निक्स आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठली स्टेप मिस करू नका, स्किप करू नका. जेही प्रोडक्ट मी यूज केले आहे या मेकअप मध्ये सगळे प्रोडक्ट हे खूप अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. हे कोणी पण अफोर्ड करू शकतं आणि हा मेकअप जो मी आज दाखवणार आहे हा कोणीही बिगनर करू शकतं. मी इतक्या इझी टेक्निक्स त्याच्यामध्ये सांगितले आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी असेच नवनवीन मेकअपचे स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज मी पुढे घेऊन येणार आहे आणि त्याची सिरीजच मी घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकन हिट करा म्हणजे तुमचे कुठलेच येणारे व्हिडिओज मिस होणार नाही. आणि नक्कीच तुमच्या फायद्याचे व्हिडिओ असणार आहेत गाईज, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आताच. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पटापट बघूया आपण सीसी क्रीम यूज करून सुद्धा इतका छान आणि फ्लॉलेस मेकअप कसा करू शकतो. तर गाईज मी व्यवस्थित माझा फेस वॉश करून घेतलं, म्हणजेच क्लेन्झिंग करून घेतलं. तर आता मी टोनर यूज करणार आहे. अप्लाय करणार आहे टोनर प्रॉपरली असं पोर्सच्या ठिकाणी, शक्यतो नाकाजवळ असं मारायचं, म्हणजे तिथले पोर्स जे आहेत ते क्लोज होतात. स्वेटप्रूफ मेकअप करायचा आहे तर तुम्ही मेकअप करायच्या आधी तुमच्या फेसवर असा आईस रोलर मिळतो, त्यांनी फेसवर पूर्ण फिरवून घ्यायचा तो आईस, जेणेकरून आपले पोर्स श्रिंक होतील आणि आपल्याला स्वेटिंग जास्त होणार नाही. आता टोनर लावलंय तर मी थोडं वेट करणार आहे. त्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर सेटाफिलचं. सत्ता माझी स्किन मॉइश्चराइज झाली आहे. तर आता सीटीएम झाल्यानंतर कधी पण 15 ते 20 मिनिटं आणि मोस्टली अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही वेळ द्यायचा हे सगळे प्रोडक्ट स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी, जेणेकरून तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग राहील आणि कुठल्याही प्रोडक्टचा तुमच्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट होणार नाही. नंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन. हे पण मी असं डॉट डॉट करून पूर्ण स्किनवर लावून घेणार आहे. हे सगळे प्रोडक्ट तुमच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब व्हायला थोडासा वेळ द्यायचा, त्यानंतर मेकअप स्टार्ट करायचा. स्किन प्रेप ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे मेकअप मध्ये. तुम्ही जर ही व्यवस्थित केली नाही तर तुमचा मेकअप हा अजिबात चांगला होणार नाही, तसेच लॉंग लास्टिंग पण होणार नाही. म्हणून सीटीएम ही जी फर्स्ट स्टेप असते याकडे पूर्ण लक्ष द्या आणि ते करायलाच पाहिजे. आणि तुम्ही डेली लाईफ मध्ये पण सीटीएम करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या स्किनचे टेक्स्चर सुधारते आणि नंतर मेकअप चांगला बसायला लागतो तुमच्या चेहऱ्यावरती. आता मी यूज करणार आहे प्रायमर. सीटीएम झाल्यानंतर तुमची मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे प्रायमर. प्रायमर हे तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग टिकवतं आणि स्वेट प्रूफ पण करतं. तसेच तुमच्या जो मेकअप आहे हा प्रायमरमुळे खूप छान बसतो तुमच्या स्किनवरती. आणि कुठलेही प्रोडक्ट जे आहे, फाउंडेशन म्हणा, कन्सिलर, हे सगळे प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होत नाही, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण होत नाही. प्रायमर हे बॅरियर म्हणून काम करतं. तर आता मी 2 ड्रॉप एवढं प्रायमर घेणार आहे. डॅझलरचं ग्लो प्रायमर मी यूज करते, याने हलकासा ग्लो येतो चेहऱ्यावरती. तर जिथे जास्त मॅक्सिमम पोर्स असतात आपल्याला तिथे हे जास्त लावायचं, म्हणजे पोर्स मिनिमाइज होते. आणि असं डॅब डॅब करून लावायचं तिथे, म्हणजे त्या पोर्स मध्ये प्रॉपरली बसतं प्रायमर. आणि एक आपल्याला प्लेन सरफेस मिळतो मेकअप करण्यासाठी. प्रायमर लावल्यावरती थोडा वेळ द्यायला आहे त्याला सेट होण्यासाठी, त्यानंतर तुम्ही तुमचा पुढचा मेकअप करू शकता. मला स्वेट प्रूफ मेकअप दाखवणार आहे. जनरली दांडिया खेळताना आपल्याला खूप घाम येतो, तर तो येऊ नये, तो आपल्याला कमी कसा करता येईल यासाठी मी असा मेकअप दाखवत आहे. आणि तो पण मी आज फक्त सीसी क्रीम यूज करणार आहे, कुठलंच फाउंडेशन कन्सिलर यूज करणार नाही. ज्यांना फाउंडेशन यूज करायचं नाही स्किनवर त्यांच्यासाठी हे चांगलं ऑप्शन आहे. आणि बीबी क्रीम पेक्षा हे जरा हेवी कव्हरेज पण देतं. पण मला बघताय ज्यांच्याकडे जर फाउंडेशन नसेल तर त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. हे सीसी क्रीम लॅक्मेचं हे 99लाच येते याचं मिनी पॅक. आणि माझ्यासाठी या बेज कलर यूज केला आहे. याच्यावर माझा प्रायमर आता सेट झाला आहे. आता मी यूज करणार आहे सीसी क्रीम आहे,
खूप हाय कव्हरेज आहे. तसे डॉट डॉट करून मी आधी लावून घेणार आहे पूर्ण फेस वरती. आधी कधी पण कमी प्रोडक्ट घेऊनच तुम्ही मेकअप करायला पाहिजे. तुम्हाला कव्हरेज नंतर बिल्ड करता येते, पण तुम्ही पहिले जर जास्त प्रोडक्ट लावून दिलं ना तर तुमचा मेकअप केकी दिसू शकतो. म्हणून कमी कमी प्रोडक्ट यूज करायचं. तर आता मी हे हातानेच ब्लेंड करणार आहे, कारण की आपण फास्ट मध्ये ब्लेंडर शोधत बसत नाही. त्यामुळे मी हातानेच आता हे ब्लेंड करणार आहे. तुम्ही बघू शकता फाउंडेशन सारखंच फिनिश येतं याला. तर तुम्ही बघू शकता किती छान कव्हरेज बिल्ड झाला आहे. सीसी क्रीमनी पण अजिबात मेकअप केल्यासारखं वाटत नाही, हेवी वाटत नाही. खूप लाईट असते सीसी क्रीम. ज्यांना जास्तच डार्क सर्कल्स असतील ते लोक कन्सिलर यूज करू शकतात त्याच्यानंतर. पण आता मी डायरेक्टली लूज पावडर यूज करणार आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी माझा मेकअप हा कॉम्पॅक्ट पावडरने सेट केला होता, पण आज मी माझा मेकअप लूज पावडरने सेट करणार आहे. त्याचं कारण असं की मला स्वेट प्रूफ मेकअप करायचा आहे. आणि जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज केली ना, त्यात थोडंसं ऑइल ऑलरेडी असतं, त्याला कॉम्पॅक्ट बनवण्यासाठी यूज केलेलं असतं. सो त्यामुळे जर तुम्ही कॉम्पॅक्टली सेट केला तर तुमचा फेस ऑइली होऊ शकतो. सो म्हणून मी आज मला स्वेट प्रूफ मेकअप करायचा आहे. तर मी माझ्याकडे फ्लिका कॉस्मेटिक्सचं लूज पावडर आहे, तुम्ही बघू शकता. तर हे मी यूज करणार आहे. याने मेकअप सेट केल्याने तुम्हाला स्वेटिंग कमी होते. मेकअप मोस्टली तुम्ही ना सेट करताना लूज पावडरच यूज करा, ज्याने छान फिनिश येते आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो, स्वेट पण कमी होतो. तर यानंतर आपण आय मेकअप करूया. तर आय मेकअप साठी आज मी थोडंसं तुम्ही बघू शकता गोल्डन वगैरे वेअर केलं आहे. शिमरी लुक करणार आहे, म्हणजे पहिले पावडर आय शॅडो लावून त्यावर शिमर अप्लाय करणार आहे. आधी ब्राऊनच अप्लाय करणार आहे. ब्राऊन कलर हा माझ्याकडे हे पॅलेट आहे, यातला हा ब्राऊन कलर मी यूज करणार आहे. मी हा थोडासा घ्यायचा, माझ्या क्रीज लाईनवर मी हा अप्लाय करून घेणार आहे. थोडासा हा पिंक कलर आहे माझ्याकडे, याच्यामध्ये हा घेणार आहे माझ्या ऑफिसला. तर इथे मी तो अप्लाय करणार आहे. माझ्या आयलर मी आयशॅडो अप्लाय करून घेतलाय. आता मी यावर थोडंसं शिमर लावणार आहे गोल्डन कलरचं. तर हे बघा असं शिमर आहे गोल्डन कलरचं, ते मी अप्लाय करणार आहे फक्त इथे. बघू शकता किती छान लुक येतोय. याला मी बोटाने तिथे तिथे ब्लेंड करणार. आता मी सेम असंच दुसऱ्या आईजला पण आयशॅडो क्रिएट करून झाले आहे. दोन्ही मध्ये थोडं शिमर लावलं आहे. आता यानंतर मी सिंपल आय मेकअप केला आहे, हा कोणालाही जमेल. यानंतर मी आयलायनर लावणार आहे आणि आज मी विंग आयलायनर लावणार आहे. थोडासा विंग लुक क्रिएट करणार आहे, ते बघा मी कसं लावते. सुंदर असं विंग क्रिएट केला आहे. असाच दुसऱ्या साईडने पण आता लावतो. आम्ही दोन्ही साईडनी विंग आयलायनर क्रिएट केला आहे. त्यानंतर आता मी यूज करणार आहे रेनीचं मिडनाईट काजळ. हे खूप डार्क आहे आणि एका स्ट्रोक मध्ये खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडनी हे डार्क लावून घेतलं आहे, लोअर लाईनला तसेच अप्पर लाईनला, अप्पर लॅश लाईनला पण लावून घेतलं. यामुळे डोळे खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकता जो वरती मी डार्क ब्राऊन कलर यूज केला होता, त्याच डार्क ब्राऊन कलरने मी खाली पण माझा काजळ लॉक करणार आहे आणि थोडासा स्मज इफेक्ट क्रिएट करणार आहे, ज्यामुळे एक छान लुक येईल. तुम्ही बघू शकता एक स्मोकी लुक येतं यामुळे. आणि त्यानंतर मी आयलॅश कर्लरनी माझे लॅशेस जे आहेत ते कर्ल करून घेणार आहेत, ज्यामुळे एक व्हॉल्यूम क्रिएट होतो मस्कारा लावल्यावर. त्यानंतर मी मेबलिनचा मस्कारा यूज करणार आहे, त्यांनी छान व्हॉल्यूम क्रिएट करणार आहे माझ्या लॅशेसला. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. हा वॉटरप्रूफ मस्कारा असल्यामुळे तुम्हाला कितीही घाम आला तरी निघणार नाही. तर माझ्याकडे PSC आयब्रो डिफायनर जेल आहे आणि त्यामध्ये पावडर सुद्धा आहे, त्यांनी माझ्या आयब्रोज डिफाईन करून घेणार आहे. तर आयब्रो डिफाईन करायच्या आधी कधी पण तुम्ही पुलीनी ते एक सेट करून घ्या, ज्यामुळे तुमच्या आयब्रोज लगेच डिफाईन होऊ शकतात. त्यानंतर
त्यानंतर मी लिप प्रायमर यूज करणार आहे. लिप प्रायमरच्या जागी तुम्ही वॅसलीन सुद्धा यूज करू शकता. त्याने एक स्मूथ बेस मिळतो आपल्याला लिपस्टिक लावण्यासाठी आणि लिपस्टिक व्यवस्थित बसते. जोपर्यंत माझं प्रायमर सेट होतं लिप प्रायमर तोपर्यंत मी ब्लश लावून घेते. माझ्याकडे एक ब्लश पॅलेट आहे, त्यातलंच मी ब्लश यूज करणार आहे पिंक कलरचा. आणि ब्लश कधी पण न वरून खाली असं अप्लाय करायचं, कारण की प्रोडक्ट जे जास्त असेल ना ते वरती लागून जाईल आणि आपल्याला असं गालावर पॅच दिसणार नाही. यांनी इझिली ते ब्लेंड होऊन जाईल. तुम्ही बघू शकता असं स्मूथ दिसलं पाहिजे. त्यानंतर मी थोडं हायलायटर यूज करणार आहे. हायलायटर तर मस्ट आहे आपल्याला गरबा मेकअप मध्ये, कारण की नाईटचा मेकअप आहे तर तो शाईन केलाच पाहिजे. त्यामुळे माझ्या सगळ्या हायलायटिंग पॉइंट्सवर मी हायलायटर लावून घेणार आहे, जसं की नाक, चीक बोन्स, फोरहेड आणि चिन. त्यानंतर आय मॅजिकची लिपस्टिक आहे माझ्याकडे. ही पिंक शेड मध्ये आहे, थोडी डार्क पिंक आणि ब्राऊन मिक्स आहे. हा कलर मला खूप आवडतो आणि ही अप्लाय करायला पण इझी आहे. आपण जसं वॅसलीन लावलं ना लिपवर, त्यामुळे ती इझिली आपण अप्लाय करू शकतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. त्यानंतर मी माझ्या ब्रो बोनला पण थोडंसं हायलाइट करून घेणार आहे, ज्यामुळे ते अजून उठून दिसतील. आता मी पूर्ण मेकअप हा मॅकच्या मेकअप फिक्सरने फिक्स करणार आहे. फिक्सर अप्लाय करताना आणि अप्लाय केल्यावरही थोडा वेळ तुमचे डोळे बंदच ठेवावे, म्हणजे तुमच्या डोळ्यांना इरिटेशन होणार नाही. आणि ते सुकू द्यायचे छान, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप छान शाईन येते. तसेच मी थोडेसे माझ्या आय कॉर्नर पण हायलायटरने हायलाइट करून घेणार आहे. खूप सुंदर दिसतात हे. चला आता पटपट मी माझी ज्वेलरी वेअर करून घेते आणि फुल लुक कसा दिसतो हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि त्याआधी एक महत्त्वाचं काम आपलं बाकी आहे, ते म्हणजे गरबा बिंदी काढणं. आता तुम्ही बघू शकता मी लायनरचा यूज करत आहे माझ्या सगळ्या बिंदी काढण्यासाठी. तर डोळ्याजवळ मी आधी दोन्ही साईडला क्रिएट करून घेतली, त्यानंतर मी फोरहेडला पण बिंदी लावून घेतली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कुठली डिझाईन करते आहे ते. अशा बऱ्याच प्रकारच्या बिंदी आयडियाज तुम्हाला ऑलरेडी इंटरनेटवर भेटून जातील. त्यातलीच ही एक मी आज लावते, तर तुम्ही बघू शकता. आणि या बिंदीशिवाय गरबा लुक हा अपूर्ण आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी काहीतरी डिझाईन केली आहे. तसंच मी चीनवर सुद्धा चीनवर आणि माझ्या कॉलर बोनवर सुद्धा मी ह्या डिझाईन्स करून घेणार आहे. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. तर असा काहीसा माझा फुल लुक दिसतोय. कसा वाटतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. किती फ्लॉलेस दिसतोय असं बिलकुल वाटत नाहीये की हे मी सीसी क्रीम यूज करून केला आहे. हायलायटर यूज केल्यामुळे खूपच शाईन करतोय मेकअप आणि सेट झाल्यावर अजूनच छान दिसतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप लुक? हा मेकअप बघून कोणीच असं बोलणार आहे की हा मेकअप सीसी क्रीम यूज करून केला आहे, कारण की कुठलं कन्सिलर वगैरे आपण यूज केलं नाही, फाउंडेशन यूज केलं नाही, तरीही हा बेस इतका फ्लॉलेस झाला आहे आणि तसंच शाईन पण करतो आहे. आणि तुम्ही या गरबासाठी असा मेकअप नक्कीच करा. हा स्वेटप्रूफ मेकअप आहे आणि खूप लॉंग लास्टिंग चालेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण असाच मेकअप ट्राय करणार आहात का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.